स्वेरिस कॉलेज ऑफ फार्मसी डिप्लोमा आणि डिग्री येथे आरोग्य धनसंपदा या संस्थेने त्याच्या अंतर्गत त्यांच्या जे हेड आहेत डॉक्टर अमित नेमाने सरांनी इथं आमच्या इथं एक मोटिवेशनल सेमिनार दिला. आमच्या विद्यार्थ्यांना खूप आवडला. आणि त्याचबरोबर डॉक्टर नेमाने सर आणि त्यांची टीम यांनी आमच्या कॅम्पसमध्ये डेंटल हेल्थ चेकअप कॅम्प केला आणि त्याच्यामध्ये ऑलमोस्ट 100हून जास्त मुलांनी सहभाग घेतला. आणि त्यांचे जे काही डेंटल प्रॉब्लेम्स होते तर ते मुलांनी त्या सरांना दाखवून त्यांचे ते सॉल्व्ह झालेले आहेत प्रॉब्लेम. आणि मुलांना खूप छान वाटलं. आणि आमच्या संस्थेतर्फे मी सरांचंही धन्यवाद व्यक्त करतो, आभार मानतो की त्यांनी इथे आले आणि त्या सगळ्या गोष्टी त्यांनी ते पार पाडल्या आणि खूप चांगल्या रीतीने त्यांनी सहकार्य आमच्यासाठी आम्हाला केलं. त्याबद्दल सरांचे आणि सरांच्या त्या टीमचे खूप खूप सुवितर्फे खूप धन्यवाद. I am Samriti Satish Dixit from DCP first year from Swedish College of Pharmacy, Pandharpur. First of all, thanks to Amit Nemane sir for conducting such a nice dental camp for us. Dental camp सांगायचं झालं तर तिथे खूप छान असं मोटिवेशनल स्पीच झाली. त्यामध्ये सरांनी वेगवेगळ्या माहिती दिल्या. रेल सरांनी स्ट्रेस रिलीफ बद्दलही खूप काही छान पॉइंट्स सांगितले. ते आम्ही व्यवस्थित फॉलो करू. अँड सरांनी आम्हाला सांगितलं की व्यायाम आणि अदर गोष्टींविषयी माहिती. सो आम्ही ते फॉलो करण्याचा प्रयत्न करू. अँड डेंटल कॅम्पमध्ये दातांचं चेकअप करण्यात आलं. त्यामध्ये एक नवीन न्यूज मिळाली की 20 ते 23 वर्ष वयोगटांमध्ये जास्त करून अक्कल दाढ येण्याचं प्रमाण जास्त आहे. सो सरांनी व्यवस्थित त्याची ट्रीटमेंट दिली आणि सरांनी समजून सांगितलं काय येते का नाही, कोणत्या वयोगटात येते. सो थँक्यू सर फॉर गायडिंग सच अ नाईस इव्हेंट अँड दॅट्स ऑल. माझं नाव शुभम बिराप्पा इतवरकर. मी स्वेरिस कॉलेज ऑफ फार्मसी सेकंड इयरमध्ये शिकतो. तर अमित सरांबद्दल बोलायचं झालं तर अमित सरांनी खूप एनर्जेटिक पद्धतीने लेक्चरचं सेमिनार कंडक्ट केलं. खूप इन्फॉर्मेटिव्ह सेमिनार होतं त्यांचं. त्याचबरोबर त्यांनी टाईम मॅनेजमेंटबद्दल माहिती सांगितली, स्ट्रेस मॅनेजमेंटबद्दल माहिती सांगितली, आरोग्य कसं ठेवावं कसं नाही, त्या सर्व पद्धतीची माहिती अमित सरांनी आमच्यापर्यंत पोहोचवली. त्याबद्दल मी त्यांचा खरंच आभारी आहे. थँक्यू सर.